दिनांक 19 ऑगस्ट 2025 रोजी चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान म्हैसूर कॉलनीजवळ काल सायंकाळी मोनोरेल अडकून पडली होती। प्रवाशांच्या सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण झालेला असतानाच मुंबई अग्निशमन दलाच्या शूर जवानांनी उल्लेखनीय कामगिरी करीत अपार धाडस, प्रसंगावधान आणि कौशल्य दाखवत मोनोरेलच्या एका डब्यात तब्बल एकूण 582 अडकलेल्या प्रवाशांची सुखरूप सुटका केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मोनोरेलच्या डब्यामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याकारणाने मोनोरेल बंद पडली। सदर घटनेची माहिती मुंबई अग्निशामक दलाला समजताच अग्निशामक दलाचे अधिकारी व जवान आपल्याकडील असलेली आधुनिक यंत्रसामग्री यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली। क्रेनच्या साहाय्याने मोनोरेलच्या दरवाजाच्या काचा फोडून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले होते। अग्निशामक दलाच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री भूषण गगराणी यांनी अग्निशामक दलाच्या जवानांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे कौतुक केले। कोणतेही संकट व आणीबाणीच्या प्रसंगी मुंबई अग्निशमन दल खंबीरपणे उभे राहते। आपला जीव धोक्यात घालून मुंबईकरांच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर राहणे ही त्यांची निष्ठा व वचनबद्धता आहे, अशा शब्दात जवानांचे आभार मानले। वृत्तसंकलन समाधान केदारे, निवासी संपादक, देवळा। रेशमा तांबे। ओके, तो आप इसके अंदर मोनोरेल में आप ट्रैवल कर रहे थे क्या? ट्रैवल कर रही थी, मैं जा रही थी पनवेल करके चेंबूर तक मोनो ट्रेन से जा रही थी। तो फायर ब्रिगेड की आपको मदद मिली? मुंबई फायर ब्रिगेड अच्छा से फायर ब्रिगेड ने किया हम लोग का, यानी आपको रेस्क्यू किया? रिसीव किया। ओके, थैंक यू।